सोलापूर जिल्हा सहकारी कामगार आयुक्त यांच्याकडून वारंवार माहितीचा अधिकार 2005 कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे, असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्यावर केला। महाराष्ट्र शासन व बांधकाम कल्याणकारी मंडळ असे संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत। त्या योजनांचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांपेक्षा खोटे बांधकाम कामगारच घेत असल्याचे चित्र दिसून येते। कारण आजपर्यंत एकूण 2 लाखाच्या वर बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व साप्ताहिक गुरुरथमचे संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 या कायद्याअंतर्गत बांधकाम कामगार आजपर्यंत झालेल्या नोंदीची संख्या व त्यांची नावे देण्याची मागणी केली। त्याचबरोबर प्रमाणित ठेकेदारांची माहिती आणि इतर बांधकाम कामगारांसंबंधी माहिती अनेक वेळा मागणी केलेली असताना माहिती जाणून बुजून दिले जात नाही। माहितीचा कायदा अधिकार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी देखील 1 महिना उलटून गेले तरी माहिती देत नाही आणि अपील करण्याचे सल्ला देतात। यावरून सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील माहितीचा अधिकारी माहितीचा अधिकार कायद्याचा उल्लंघन करून त्या कायद्याचा अपमान करीत आहेत, असा आरोप विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। याबाबत लवकरच कायद्यानुसार न्यायालयात दाद मागता येईल असेही नमूद करण्यात आले आहे। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज अत्यंत खेदाने सांगावं लागतं की भारत सरकारने माहितीचा अधिकार कायदा 2005 या अंतर्गत सरकारी कामकाजाचा पारदर्शकता राहायला पाहिजे अशा भूमिकेनं माहितीचा अधिकार कायदा काढला आणि या कायद्याअंतर्गत माहिती विचारली तर आपल्याला 1 महिन्याचा आत मिळाला पाहिजे, अन्यथा त्याला दुसरं अपील वगैरे प्रोसिजर आहे। पण आजपर्यंत मी स्वतः एक साप्ताहिकाचा संपादक गुरुरथम साप्ताहिकचा संपादक म्हणून 10 ते 12 पत्र दिलं माहितीचा अधिकार। कुठल्याही माहितीचा अधिकारचा माहिती इथं दिलं जात नाही, केवळ कागद ठेवून घेतलं जातं। साहेबाकडे रिपोर्ट गेलेला आहे, साहेबाला माहिती देतील, साहेबावर रिपोर्ट करतील, अशा प्रकारचे 2-3 महिने घालवून त्यानंतर तुम्ही अपील करा डायरेक्ट असं सांगितलं जातं। अपील करा असं म्हणणं म्हणजे मी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, दुसरीकडे दाद मागा असा त्याचा अर्थ होतो आहे। किंवा मी दोषी आहे, मग तुम्हाला माहिती न देणे म्हणजे माझा दोष आहे। या दोषाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण काय करा की माहिती मागा किंवा अपील करा, याचना करा, असं पुनश्च याचना करा, अशा प्रकारचं या ठिकाणी असं संपन्न होते। परंतु या ठिकाणी सर्रासपणे माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत जो माहिती दिला पाहिजे त्या बाबतीमध्ये सर्रासपणे माहिती लपविली जाते आणि लपविण्याचा प्रयत्न केला जातो आणि माहिती मागणाऱ्याला फिरवलं जातं आहे आणि फिरवून तो माहितीचा अपीलमध्ये जाऊन अपीलमध्ये सुद्धा ढकलायचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। म्हणून या कार्यालयाचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा अनेक भानगडे आहेत, पण मी या बांधकाम कामगारांच्या 1/1/2019 पासून 31/12/2024 अशा प्रकारची माहिती मागितलेली आहे। किती कामगार नोंद झालेली आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांना जो 90 दिवसाचा शिक्का दिला जातो, तो काम करण्याचं प्रमाणपत्र, त्याची सुद्धा माहिती मागितली पण माहिती दिल्या जात नाही। म्हणून मी या कार्यालयाचा निषेध करता एक सांगेन की माहिती अधिकार जो लापवतो तो पक्का गुन्हेगार असतो, पक्का चोर असतो। याच्याबद्दल काय तर लपलेलं आहे। म्हणून आम्ही या बाबतीमध्ये वरिष्ठ न्यायालयामध्ये, वरिष्ठ अपिलामध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, मंत्रीकडे आम्ही तक्रार करणार आणि वेळ पडल्यास याच कार्यालयासमोर फिरून चक्कर आल्यासारखं आमचं परिस्थिती होतं। उन्हाळा कसा आहे म्हणून याच कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मी आंदोलन करण्याचा इशारा देतो आणि ताबडतोब माहिती द्या, नाहीतर माझ्या आंदोलनाला, माझ्या पुढच्या तुमच्या संघर्षाला तुम्ही तयार राहा असा इशारा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।